या देशामध्ये प्रत्येक माणूस म्हणजे राजकीय माणूस हा गुलाम झालेला मला कुठेतरी दिसतोय. जे काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या, विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मतदान असेल किंवा नसेल शेवटपर्यंत त्या ठिकाणी लढले. परंतु काँग्रेसने उभे केलेले उमेदवार हे अर्ध्यामध्ये पळून गेले किंवा लढलेच नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून इथले राजकीय पक्ष एकंदरीत गुलाम होतात आहेत का अशी एक परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवलेली आहे. RSS जे असणारं एक कॅरेक्टर बिल्डिंग ऑर्गनायझेशन म्हणून स्वतःला असं संबोधते, त्याचे मोहन भागवतसुद्धा नरेंद्र मोदीला गुलाम झालेले एकंदरीत दिसत आहेत. कारण का आंतरराष्ट्रीय आपण असं बघितलं तर पंतप्रधानाची असणारी चिथू व्हायला लागलेली आहे. आणि देशाला ज्याला आपल्याला म्हणता येईल की आर्थिक दृष्टीने गुलाम करण्याची असणारी प्रक्रिया सुरुवात झाली आहे. मधुकेश्वर असतील, सुब्रमण्यम स्वामी असतील किंवा वानखेडे असतील, या सगळ्यांनी पंतप्रधानाच्या चारित्र्यावरती शंका व्यक्त केलेली आहे. आणि ही शंका व्यक्त केल्यानंतर RSS जे स्वतःला असणारं एक कॅरेक्टर बिल्डिंग ऑर्गनायझेशन म्हणतं, त्यांनी कुठल्याही पद्धतीने पंतप्रधानांना विचारलेलं नाही. हे जे पब्लिकली आरोप होतात आहेत, त्या पब्लिकली आरोपामध्ये तथ्य आहे का याच्या संदर्भातला खुलासा मोहन भागवत यांनी पंतप्रधानांना विचारलेला नाही. ज्या अर्थी ही हिंमत मोहन भागवत दाखवत नाहीत, त्या अर्थी मी असं मानतो की नरेंद्र मोदीने मोहन भागवत यांना असणारं गुलाम केलेल्या अशी परिस्थिती आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक देशातल्या राष्ट्राध्यक्षाने त्यांना जे पाहिजे ते करून घेतात आहेत अशी परिस्थिती आहे.